नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाची अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजची आपली अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे तर ती 3 आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपली जी प्रश्नपत्रिका आहे ही आपण कशाच्या आधारे तयार केलेली आहे तर आतापर्यंत जी काही TET परीक्षा झाली म्हणजे 2013 पासून 25 पर्यंत ज्या काही TET परीक्षा झाल्या या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणाच्या आधारावर आपण काय केलेलं आहे ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. म्हणजे आपण आतापर्यंत जे काही विचारलंय त्याच्यावर आधारित ही प्रश्नपत्रिका केली. मग इथून पुढे होणाऱ्या म्हणजे आता जूनमध्ये होणारी जी काही आपली TET परीक्षा आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे किंवा हेच प्रश्न काय केले जाणार विचारले जाणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा काय आहे तर पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते आहे. ठीक आहे. आता काय विचारलंय पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणतं विचारलंय. मग पहा ख घ च आणि छ हे आपल्याला काय दिलेले आहेत ऑप्शन दिलेले आहेत. मग मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं पहा याच्या अगोदरचं जर तुम्ही एखादं लेक्चर पाहिलं असेल तर त्याला मी सांगितलं होतं की जे काही महाप्राण वर्ण आहेत आता इथं आपल्याला अल्पप्राण विचारलंय. ठीक आहे. मग याच्यामध्ये अल्पप्राण कोणतं आहे तर च हे अल्पप्राण आहे. पण आता हा प्रश्न का आला बघा तर आपण याच्या आधी काय पाहिलं होतं महाप्राण वर्ण पाहिले होते. महाप्राण वर्ण एकूण किती आहेत मराठीमध्ये एकूण 14 वर्ण काय आहेत महाप्राण आहेत. आणि महाप्राण वर्ण कशाला म्हणतो की ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या त्याच्यामध्ये काय होती ह ह्या वर्णाची काय असते छटा प्रकर्षण जाणवते त्याला आपण काय म्हणतो महाप्राण वर्ण म्हणतो. मग तुम्हाला मी सांगितलं होतं बघा ज्या शब्दाच्या इंग्लिश स्पेलिंगमध्ये यच हे आपण लिहावं लागतं. समजा आता छ लिहायचे आपल्याला तर आपण काय लिहितो CH लिहितो. ठीक आहे. त्याच्यानंतर घ जर लिहायचं असेल आपण काय लिहितो GH लिहितो. ख लिहायला आपण काय करतो KH लिहितो. ठीक आहे. म्हणजे ज्या वर्णाच्या स्पेलिंगमध्ये आपण H लिहितो त्याला आपण काय म्हणतो महाप्राण वर्ण. हे तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगितली होती परंतु त्याला अपवाद एक शब्द होता ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याला काय आहे एक शब्द अपवाद आहे आणि तो शब्द कोणता आहे तर च हा त्याला अपवाद आहे. च हा काय वर्ण आहे अल्पप्राण वर्ण आहे. किंवा तुम्हाला अजून एक सोपी गोष्ट सांगतो लक्षात ठेवायची जे काही आपले हे आहेत काय प्रत्येक वर्ग आहेत म्हणजे समजा वर्ग कोणते क चा वर्ग आहे च चा वर्ग आहे ट चा आहे त चा आहे आणि प चा वर्ग आहे. मग या वर्गामधलं पहिलं अक्षर बघा या वर्गामधील इथं कुठंतरी लिहिलेलं पहा मी या वर्गामधील बघा वर्गामधील पहिलं आणि तिसरं व्यंजन काय असतंय अल्पप्राण असतंय. ठीक आहे. हे जरी लक्षात ठेवलं तुम्ही किंवा महाप्राण कोणतं असतं हे जरी लक्षात ठेवलं तरी काही अडचण नाही. लक्षात ठेवा इथं महाप्राण वर्णावरती आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात पण हा एक अपवाद आहे च चा म्हणून आपल्याला त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. मग महाप्राण वर्ण किती आहेत एकूण हे पण लक्षात ठेवायचे. एकूण महाप्राण वर्ण किती आहेत 14 आहेत. आणि मूळ महाप्राण वर्ण कोणता हाही प्रश्न विचारतात. मग हा कोणता आहे उत्तर तर ह हा काय आहे मूळ महाप्राण वर्ण आहे. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं कारण हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 नवोढा या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. कोणता शब्द दिला आपल्याला न ओढा हा आपल्याला संधी विग्रह दिलाय किंवा शब्द दिलाय आणि याचा आपल्याला विग्रह ओळखायला सांगितलाय किंवा या शब्दाची आपल्याला फोड करायची सांगितली. मग याची योग्य फोड काय होईल नव अधिक ओढा ही फोड होईल. ठीक आहे. हा कोणत्या संधीचा नियम आहे तर हा गुणादेश स्वर संधीचा नियम आहे. कोणती संधी आहे ही तर ही गुणादेश स्वर संधी आहे. मग याच्यामध्ये नियम काय बघा तर अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास त्या दोहोबद्दल काय ओ तयार होतो. ही कोणती संधीचा नियम आहे तर गुणादेश संधीचा नियम आहे. मग बघा नव अधिक ओढा म्हणजे इथं काय बघा नव नंतरचा स्वर कोणता आहे अ आहे आणि पुढे उ स्वर त्याच्यामध्ये मिसळला आहे आणि दोघाबद्दल काय तयार झालंय ओ तयार झालंय म्हणून हा कोणत्या संधीचा नियम आहे तर हा गुणादेश स्वर संधीचा नियम आहे. ठीक आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला विग्रह पण विचारला जातो आणि संधीचा प्रकार पण विचारला जातो म्हणून दोन्ही लक्षात ठेवायचे. पुढे बघा 3 नंबर लेखक या नामाचे स्त्रीलिंगी रूप पुढीलपैकी कोणते लेखक लेखिका कॉमन प्रश्न होता. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला माहिती आहे की हा प्रश्न तुमचा 100% लोकांचा काय बरोबर येणारा प्रश्न आहे. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळा या वाक्यातील तुम्ही हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे. कोणतं विचारलंय की मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळा या वाक्यामधलं तुम्ही हे कोणतं सर्वनाम आहे. मग तुम्हाला आपण याच्या आधी पण सांगितलेलं आहे तुम्ही हे काय आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. मग द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर बघा जेव्हा बोलणारा समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करतो तेव्हा कोणतं सर्वनाम असतंय तर तेव्हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरलं जाते. मग द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहेत तू आहे तुम्ही आहे आपण आहे आणि स्वतः आहे. ठीक आहे. तू तुम्ही आपण स्वतः हे 4 काय आहेत द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत.
प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? बोलणारा स्वतःबद्दल वापरतो. कोणतं? मी, आम्ही आणि पुन्हा ते दोन आपण, स्वतः. ठीक आहे. त्याच्यानंतर तृतीय पुरुषवाचक म्हणजे काय असतंय? तर तृतीय पुरुषवाचक आपण ज्याच्याबद्दल बोलतो त्याच्यासाठी वापरलं जातं. मग तृतीय पुरुषवाचक कोणते? तर तो, ते, ती, हे काय आहेत? हे तृतीय पुरुषवाचक आहेत. मग प्रथम पुरुषवाचक बघा, मी, आम्ही आहे. द्वितीय पुरुषवाचक कोण आहे? तू, तुम्ही आहे. तृतीय पुरुषवाचक कोण आहे? तो, ती, ते आहे. आणि दर्शक सर्वनाम कोण आहेत? तुम्हाला मी आधी सांगितलेले दर्शक सर्वनाम कोण आहेत? हा, ही, हे आणि तो, ती, ते, हे काय? हे दर्शक सर्वनाम सुद्धा. दर्शक सर्वनाम म्हणजे काय? जे वस्तू दाखवण्यासाठी वापरले जातात, जवळची किंवा दूरची, त्याला दर्शक म्हणतो. मग बघा, हा पेन आहे किंवा हा माझा पेन आहे. मग हे काय? हा काय आहे? हे दर्शक सर्वनाम आहे. ठीक आहे. लक्षात येतं? खूप सोपं आहेत हे सर्वनाम. विशेषतः तुम्हाला प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक लक्षात ठेवायचे, कारण यांच्यावरती आपल्याला आतापर्यंत झालेल्या प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 5 नंबर. जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? मग बघा, जेव्हा, तेव्हा असं जेव्हा वाक्य येईल तेव्हा ते कोणतं वाक्य असतंय? तर ते मिश्र वाक्य असतंय. कोणतं वाक्य असतंय? मिश्र वाक्य असतंय. ठीक आहे. पुढे जाऊया. 6 नंबर. समुद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता? रत्नाकर, सिंधू, अर्णव आणि दुहिता. मग यापैकी समुद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द विचारला आपल्याला. मग कोणता शब्द आहे? तर तो दुहिता शब्द आहे. मग पुढचा आपल्याला प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की दुहिता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, किंवा दुहिता या शब्दाचा अर्थ काय होतो? तर दुहिता म्हणजेच काय? कन्या किंवा मुलगी. दुहिता म्हणजेच कोण? तर मुलगी. ठीक आहे. मग बाकीचे लक्षात ठेवायचे तुम्हाला. समुद्र या शब्दाचे बाकीचे समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे. बघा, मग कोणता आहे? रत्नाकर आहे, सिंधू आहे, अर्णव आहे, जल्दी आहे, पयोधी आहे. हे सगळे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. लक्षातच ठेवायचं. परीक्षेत आपल्याला 100% समानार्थी शब्द विचारले जातात. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याअगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल? तर तुम्हाला या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या महा TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी काय होतील? उत्तरासहित दिल्या जातील. म्हणजे या संपूर्ण प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय केली जाईल? दिली जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, आपण या ठिकाणी काय करतोय? तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग यामध्ये कोणते विषय असतील? मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, एवढ्या डिटेल्स आणि एवढ्या स्पष्ट नोट्स या ठिकाणी तुम्हाला दिल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की जे काही शालेय पुस्तक आहेत, कोणते? इयत्ता 4थी पासून इयत्ता 8वी पर्यंत जे काही शालेय पुस्तक आहेत त्यामधून सुद्धा आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग त्यांच्यात सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवले जातील. मग त्यामध्ये इयत्ता 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वीचं विज्ञान सुद्धा त्यामध्ये असेल. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे. आपला व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे? 77 75 88 12 88. पुन्हा एकदा सांगतो, व्हॉट्सॲप नंबर आहे आपला 77 75 88 12 88. या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सॲपला एक मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल? स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे? 139 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही स्कॅनरवरती पैसे काय करायचे आहेत? तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि चुकून आपले पैसे दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. त्याच्यानंतर बऱ्याच शिक्षक बांधवांना स्कॅनरवरती पैसे पाठवण्यास अडचण येत आहे. तर तुम्ही डायरेक्ट गुगल पे किंवा फोनपेला आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. या नंबरवरती डायरेक्ट गुगल पे फोनपे केलं तरी चालेल. फक्त तुम्हाला पेमेंट केल्यावरती काय करायचं आहे? त्या पेमेंटचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे? मला व्हॉट्सॲपवरती टाकायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला?
77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल, तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल व्हॉट्सॲपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल, तुम्हाला शेअर केलं जाईल किंवा पाठवून दिलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 7 नंबर, पक्षी हवेत उडाला या वाक्यातील प्रयोग कोणता? बघा, पक्षी हवेत उडाला. आता मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, तुम्हाला वाक्यामधला कर्ता कोण आहे बघायचंय. या वाक्यामध्ये उडणारा कोण आहे, तर उडणारा कोण आहे, पक्षी आहे. मग वाक्यातला कर्ता कोण आहे, पक्षी आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का, पक्षी या शब्दाला प्रत्यय लागलेला आहे का, प्रत्यय लागलेला नाही. मग पक्षी या शब्दाला जर प्रत्यय लागलेला नसेल तर तो डोळे झाकून कोणता प्रयोग असतो, तर तो कर्तरी प्रयोग असतो. कोणता प्रयोग असतो, कर्तरी प्रयोग असतो. मग आता इथं आपल्याला कर्तरी प्रयोगाचे सुद्धा किती ऑप्शन आहेत, 2 ऑप्शन आहेत. किती ऑप्शन आहेत, 2. मग कोणता आहे, एक आहे सकर्मक कर्तरी आणि दुसरा काय आहे, अकर्मक कर्तरी. मग या वाक्यामध्ये कर्म आहे का नाही बघूया आपण. उडण्याची क्रिया कोणावर घडती, तर उडण्याची क्रिया सुद्धा पक्षावर घडती. म्हणजे हवेत हे कर्म नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही. उडणारा पण पक्षी आहे आणि उडण्याची क्रिया पण कोणावर घडती, तर पक्षावरच घडती. मग या वाक्यामध्ये कर्म नाही, म्हणून हा कोणता प्रयोग आहे, तर हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोगामध्ये काय होत असतंय, तर क्रियापदाचे रूप कशाहून बदलतं, तर कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार बदलत असतं. हे पण लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8, महादेव या शब्दाचा समास कोणता आहे. काय विचारलंय, महादेव या शब्दाचा समास विचारलाय. मग महादेव या शब्दाचा समास कोणता आहे, तर तो कर्मधारय समास आहे. तुम्हाला कर्मधारय समास ओळखायची एकदम सोपी पद्धत सांगतो. याच्यानंतर तुमचा कर्मधारय समासावरती प्रश्न चुकणार नाही. मग बघा, महादेव या शब्दाचा विग्रह, आता कुठलाही समास आहे त्याचा आपल्याला आधी काय करावं लागतो, त्या शब्दाचा विग्रह करावा लागतो. म्हणजे त्या शब्दाची आपल्याला फोड करावी लागते. मग महादेव या शब्दाचा फोड काय होती बघा, तर काय होती, महान असा देव, अशी या शब्दाची काय होती, फोड होती, महान असा देव. मग कर्मधारय समास तुम्हाला ओळखायला सोपं सांगतो की हे जे दोन्ही पद आहेत, कोणती दोन्ही पद, हे बघा, हे एक पद आहे आणि हे एक पद आहे. पद म्हणजे काय असतं, तर पद म्हणजे शब्द. ठीक आहे, मग दोन्ही पद काय, एकाच विभक्तीमध्ये, आणि ते कोणत्याही विभक्तीमध्ये, प्रथम विभक्तीमध्ये असतात, तेव्हा त्याला काय म्हणतात, कर्मधारय समास म्हणतात. फक्त एवढं बघायचं, दोन्ही पद जर एकाच विभक्तीमध्ये असले ना, तर त्याला काय लिहून टाकायचं, कर्मधारय समास लिहून टाकायचा. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला बघा, घनश्याम. काय, घनश्याम हा समास बघा, याचा विग्रह काय होतो बघा, घना सारखा श्याम, घना सारखा श्याम. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, घनश्याम म्हणतो. बघा, घना आणि श्याम दोन्ही शब्द काय आहेत, प्रथम विभक्तीमध्ये आहेत. मग हा शब्द काय झाला, हा सुद्धा कर्मधारय समास झाला. अजून एक उदाहरण बघायचं म्हटलं तर कमल नयन. काय, कमल नयन. मग याचा विग्रह सुद्धा कसा होतो, कमलासारखे नयन किंवा कमळासारखे डोळे, कमळा सारखे डोळे किंवा कमल सारखे डोळे. ठीक आहे, बघा बरं, कमळ हा शब्द भी प्रथम विभक्तीमध्ये आहे, डोळे हा शब्द ही प्रथम विभक्तीमध्ये. ठीक आहे, मग जेव्हा दोन्ही शब्द एकाच विभक्तीमध्ये, ती कोणती विभक्तीमध्ये, प्रथम विभक्तीमध्ये, म्हणजे त्यांना प्रत्यय लागलेला नसतो, प्रथम विभक्तीमध्ये काय त्यांना प्रत्यय लागलेला नसतो, तेव्हा डोळे झाकून तुम्हाला कर्मधारय समास हे उत्तर लिहून टाकायचं आहे. या द्विगु समासाचं तर तुम्हाला कालच सांगितलेलं आहे, कालच्या लेक्चरमध्ये. काय, पहिली पद काय असती, संख्या असती. पहिली पद संख्या असलं की लगेच डोळे झाकून काय लिहायचं, द्विगु समास लिहायचं. याचं जर उदाहरण पाहिलं द्विगु समासाचं तर काय होईल, त्रिभुवन. थांबा एकदा क्लिअर करतो, द्विगु समासाचं उदाहरण काय होईल, त्रिभुवन. काय, त्रिभुवन. पहिली संख्या आहे का बघा, पहिला पद संख्या, त्रि म्हणजे काय, 3. नवरात्र, अजून उदाहरण बघा, नवरात्र. पहिली संख्या आहे का, नव म्हणजे किती, 9 रात्रीचा समूह असतो. ठीक आहे, लक्षात आलं. पहिली पद संख्या असले की द्विगु समास लिहून टाकायचं. कर्मधारय समास सांगितलं, द्विगु समास आणि द्वंद्व समास आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, ती रडली समुद्राच्या समुद्र या वाक्यातील अलंकार ओळखा. बघा किती सोपा प्रश्न होता. काय, ती रडली, पण किती रडली, समुद्राच्या समुद्र. म्हणजे यांना काय म्हणायचं बाबा, ती असं रडली की तिच्या डोळ्यातल्या पाण्याने समुद्राच्या समुद्र भरणे. शक्य गोष्ट आहे काही नाही, मग ही अशक्य गोष्ट आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, अतिशयोक्ती म्हणतो. कोणता, अतिशयोक्ती अलंकार. मग बघा, कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप जास्त फुकवून सांगितली म्हणजे काय होतं, अतिशयोक्ती अलंकार होतो. कोणता होतो, अतिशयोक्ती अलंकार होतो. ठीक आहे, म्हणजे ती रडली समुद्र, पाणी किती आलं असं रडल्यावर 1 5-6 थेंब पाणी येतं, त्याच्यापेक्षा जास्त पाणी डोळ्याला येत नाही.
तुम्ही खात्री करून बघा, एकदा रडून बघा तासभर, थोडा वेळानंतर पाणी येतं, परत पाणी यायचं बंद होऊन जातं, ठीक आहे. पण त्यांनी किती अतिशयोक्ती करून सांगितली, ती कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगितली, म्हणून त्याला काय म्हणतात, अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. पुढे बघा 10 नंबर, पुढील पैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. आता काय सांगितलंय, भाववाचक नाम नसलेला शब्द. प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा, नाही तर काय होतं, आपण बऱ्याच वेळेस भाववाचक नाम वाचतो आणि पहिला पर्याय वाचतो कीर्ती, आपल्याला वाटतं अरे मग चला हेच भाववाचक नाम आहे आणि आपण लिहून टाकतो, पण इथं वाचायचं व्यवस्थित. काय विचारलं त्यांनी, भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखायला सांगितलाय. मग कीर्ती भाववाचक आहे, वात्सल्य पण भाववाचक आहे, गुलामगिरी पण भाववाचक आहे. मग या ठिकाणी हिमालय हे नाम काय आहे, भाववाचक नाही. मग हिमालय हे कोणतं नाम आहे, तर हिमालय हे एका पर्वताचं नाव आहे, म्हणून हिमालय हे कोणतं नाम आहे, तर हे विशेष नाम आहे. हिमालय कोणतं नाम आहे, विशेष नाम आहे. हे लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेमध्ये हिमालयवरती वारंवार विचारलेला आहे, ठीक आहे. पुढे बघा 11 नंबर, सहोदर या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा पर्याय कोणता. कोणत्या शब्दाचा, सहोदर या शब्दाचा विचारला, योग्य अर्थ स्पष्ट करणारा. मग सहोदर म्हणजे काय, तर एकाच आईच्या पोटी जन्मलेले जे काय असतात त्यांना आपण काय म्हणतो, सहोदर म्हणतो. मग यांनाच आपण दुसरा जर शब्द पाहिलं तर सख्खे भाऊ बहीण म्हणतो. जे सख्खे भाऊ बहीण असतात त्यांना काय म्हणतो, सहोदर म्हणतो, ठीक आहे. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 12, त्याने आता घरी जावे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. बघा या वाक्यामधील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे, विद्यार्थी आहे. बघा आता विद्यार्थी क्रियापद कसं ओळखायचं तुम्हाला मी एका सेकंदात सांगतो. जर क्रियापदाला वा वी आणि वे प्रत्यय असला, क्रियापदाच्या शेवटी जर वा वी वे असलं तर डोळे झाकून काय लिहायचं, विद्यार्थी क्रियापद लिहून टाकायचे. बघा त्याने आता घरी जावे आहे का, वे आहे. बघा मला परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळावा, मिळावा, मला परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळावा. बघा इथं आहे का क्रियापदाच्या शेवटी वा, मग हे सुद्धा कोणतं असणार आहे, विद्यार्थी असणार आहे. मग वा वी वे हे जर 3 प्रत्यय क्रियापदाच्या शेवटी जर असलं वा वी वे तर डोळे झाकून लिहून टाकायचं ते विद्यार्थी क्रियापद आहे. बाकी दुसरं काहीच बघायचं नाही. वाक्य दिलं तुम्हाला असं डायरेक्ट इथं क्रियापदाच्या शेवटची कोणतं अक्षर ते बघायचं आणि जर ते वा वी वे असलं तर लगेच लिहून टाकायचं विद्यार्थी क्रियापद. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला ना तर आपण अशा शॉर्ट ट्रिक सांगतो. आपलं टार्गेट किती आहे किंवा आपण गॅरंटी किती देतो, तर तुम्हाला मराठी या विषयामध्ये 30 पैकी आपण 28 किंवा 29 मार्क मिळवण्याची गॅरंटी देतो, ठीक आहे. 30 पैकी काय तुम्हाला 100% 28 किंवा 29 मार्क काय होणार, 100% पडणार. कधी, जर तुम्ही आपली बॅच जॉईन केली किंवा आपला कोर्स जॉईन केला तर, ठीक आहे. त्याची माहिती पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये. पुढे बघा प्रश्न क्रमांक 13, पांढरे केस असलेल्या आजोबांनी मला रस्ता ओलांडण्यास मदत केली. या वाक्यातील पांढरे हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे. मग पांढरे हे कोणतं विशेषण आहे बाबा, तर पांढरे हे गुण विशेषण आहे. कोणतं विशेषण आहे, गुण विशेषण. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर मग गुण विशेषण कसं ओळखायचं, तर गुण विशेषण ओळखायची एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. बघा ज्या विशेषणाने नामाचा कोणताही गुण सांगितला असेल, रंग सांगितला असेल, रूप सांगितलं असेल किंवा वैशिष्ट्य सांगितलं असेल त्याला काय म्हणायचं, गुणविशेष म्हणायचं. मग इथं काय सांगितलंय, केसाचा काय सांगितलाय, पांढरा म्हणजे केसाचा काय सांगितलाय, रंग सांगितलाय. मग बघा रंग सांगितलाय म्हणून हे कोणतं आहे, गुणविशेषण आहे. गुण सांगितला असला तरी गुणविशेषण, रूप सांगितलं तरी गुणविशेषण आणि एखादं वैशिष्ट्य सांगितलं तरी कोणतं, गुणविशेषण. बाकीचे पर्याय बघा, संख्या विशेषण. मग याच्यामध्ये जे संख्या असली तर विशेषण. समजा कोणतं बघा, 5 मुली, काय 5 मुली, मग यापैकी 5 हे काय आहे, तर 5 हे संख्या विशेषण आहे. किती सोपं आहे, संख्या असली की संख्या विशेषण. त्याच्यानंतर बघा सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय, सर्वनामापासून तयार झालेलं विशेषण. मग बघा याचं जर उदाहरण बघायचं म्हटलं तर काय होईल, माझा देश. काय होईल, माझा देश. हा जर आपण शब्द लिहिला त्याच्यामध्ये नाम कोणतं आहे, देश हे नाम आहे. देशाबद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, माझा आहे. मग माझा हे काय, इथं मूळचं मी या शब्दापासून बनलेलं सर्वनाम आहे. माझ्याचा मूळ शब्द काय आहे, मी या सर्वनामापासून काय होतोय, माझा हा शब्द बनला आहे. पण तो वाक्यामध्ये काय करतोय, देश या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगतोय म्हणून तो इथं विशेषणाचं काम करतोय. म्हणून माझा हा काय होईल, सार्वनामिक विशेषण होईल. आणि धातुसाधित विशेषण म्हणजे काय, तर धातूपासून बनलेल्या विशेषणांना काय म्हणतात, धातुसाधित विशेषण म्हणतात, ठीक आहे. या तुम्ही जर संकल्पना समजून घेतल्या ना तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. बघा लिहित असे, आता बघा या वाक्यातला काळ कोणता आहे, तर रीती भूतकाळ आहे. कोणता काळ आहे, रीती भूतकाळ आहे. आता रीती काळ ओळखायची तुम्हाला एक सिंपल क्रिया सांगतो. ती क्रिया काय आहे,
सतत घडत असण्याची काय असते रीत किंवा सवय दर्शवली जाते. मग बघा ती मी निबंध लिहित असे म्हणजे ती सारखा किंवा नियमितपणे काय करायची निबंध लिहित असायची आणि ह्या असेवरून आपल्याला काय कळलं की तो भूतकाळ आहे. मग कोणता काळ आहे तो रीती भूतकाळ आहे आणि रीती भूतकाळामध्ये क्रियापद कसं असतंय तर या ठिकाणी संयुक्त क्रियापद वापरलं जातं. संयुक्त क्रियापद म्हणजे काय तर ते दोन शब्दापासून बनलेलं क्रियापद असतं. त्याच्यामध्ये एक काय असतो धातू असतो आणि एक काय असतो सहाय्यक क्रियापद असतो. ठीक आहे. पुढे जाऊया 15 नंबर काय विचारलं बघा उंटावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ निवडा. काय वाक्यप्रचार दिला आहे उंटावरचा शहाणा म्हणजेच कोण तर अत्यंत मूर्खपणाचा सल्ला देणारा व्यक्ती त्याला काय म्हणतात उंटावरचा शहाणा म्हणतात. हे जे वाक्प्रचार आहेत ना मित्रांनो हे पाठच करायचे कारण यांचा अर्थ आपल्याला वारंवार विचारला जातो. तो परीक्षेत बसला कारण त्याला नोकरी हवी आहे. हे कोणत्या अव्ययाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे. मग हे कोणता उपप्रकार आहे तो परीक्षेत बसला कारण त्याला नोकरी हवी. परीक्षेत बसण्याचं कारण काय आहे तर त्याला नोकरी पाहिजे म्हणून हे कारणबोधक उभयान्वयी अव्यय आहे. मग जेव्हा पहिल्या वाक्यातील क्रियेचं कारण दुसऱ्या वाक्यात दिलेलं असतं तेव्हा त्याला काय म्हणतात कारणबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. आणि हे कोणत्या अव्ययाने जोडलेले असतात बघा कारणने जोडलं असेल किंवा कारण कीने जोडलेलं असेल काकीने जोडलेलं असेल तर ते शब्द कोणतं असतंय ते उभयान्वयी अव्यय कोणतं असतंय तर ते कारणबोधक उभयान्वयी अव्यय असते. पहिल्या वाक्याच्या क्रियेचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेलं असते. ठीक आहे. पुढे जाऊया 17 नंबर वाघ्या या नामाचे वचनांतर केल्यास कोणते रूप मिळते वाघ्या. मग बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं वाघे होईल पण वाघ्या या शब्दाचं वचन जरी बदललं तरी वाघ्याच राहतं. म्हणजे वाघ्या हा शब्द असा आहे एक वचनी पण वाघ्याच आहे आणि अनेक वचनी सुद्धा काय आहे वाघ्याच आहे. म्हणजे याचं बदलत नाही तोच एका वचनामध्ये पण आहे आणि अनेक वचनामध्ये सुद्धा आहे. पुढे जाऊया 18 नंबर सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा. सुतोवाच करणे याचा समानार्थी वाक्यप्रचार मग कोणता आहे ओनामा करणे. मग सुतोवाच करणे किंवा ओनामा करणे या दोन्ही वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो तर प्रारंभ करणे किंवा एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे त्यालाच काय म्हणतो आपण सुतोवाच करणे म्हणतो किंवा ओनामा करणे म्हणतो. परीक्षेमध्ये दोन्ही पण अलंकार वाक्यप्रचार आपल्याला विचारलेले आहे. ठीक आहे. मग सुतोवाच करणे किंवा ओनामा करणे दोघांचा अर्थ काय होतो प्रारंभ करणे किंवा सुरुवात करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इतिश्री करणे हा पण परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग इतिश्री करणे म्हणजे काय तर इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे. मुठ माती देणे म्हणजे काय तर मुठ माती देणे म्हणजे नष्ट करणे किंवा संपवणे आणि काढता पाय घेणे म्हणजेच काय तर पळून जाणे त्याला आपण काय म्हणतो काढता पाय घेणे म्हणतो. पुढे जाऊया 19 नंबर पाणी ग्रहण करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय बघा पाणी ग्रहण करणे आणि त्यांनी सरळ सरळ अर्थ आपल्याला पहिलाच दिलाय पाणी पिणे. मग आपण खड्ड्यात जातो. पाणी ग्रहण करणे म्हणजे काय करणे तर लग्न करणे. बघा हा कसा आला बघा तर विवाहामध्ये वराने वधूचा हात हातात घेण्याच्या विधीवरून पाणी ग्रहण करणे म्हणजे लग्न करणे किंवा विवाह करणे असा वाक्यप्रचार काय हा रूढ झालेला आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पाणी ग्रहण करणे म्हणजे काय करणे लग्न करणे. ठीक आहे. एक महत्वाची सूचना मित्रांनो आपण महा टीईटी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स किंवा रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या बॅचमध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जातील तर तुम्हाला या ठिकाणी 2 महत्त्वाचे विषय शिकवले जातील जे की महा टीईटी परीक्षेमधले सगळ्यात महत्त्वाचे विषय आहेत. एवढे 2 विषय जर तुम्ही केले तर टीईटी परीक्षा तुम्ही आरामामध्ये सहज परीक्षा पास होऊन जाताय असे हे 2 विषय आहेत. मग ते 2 विषय कोणते आहेत तर त्याच्यामधला पहिला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि दुसरा विषय आहे मराठी व्याकरण. टीईटी परीक्षा पास करून हमखास पास करून देणारे हे 2 विषय आहेत. मग आपण यांचं काय करणार तर या दोन्ही विषयाच्या प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला लेक्चर देणार त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला स्पेशल नोट्स देणार आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा देणार म्हणजे तुमचा ऑनलाईन सराव सुद्धा त्या ठिकाणी करून घेतला जाणार. ठीक आहे. मग हे 2 विषय आपल्याला परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत तर परीक्षेमध्ये 60 मार्काला आहेत. कोणत्या पेपरला 60 मार्काला आहेत तर पेपर 1ला पण 60 मार्काला आहेत आणि पेपर 2ला पण काय आहेत 60 मार्काला आहेत. मग तुम्हाला पेपर 1 द्यायचा असो किंवा पेपर 2 द्यायचा असो किंवा दोन्ही पेपर द्यायचा असो तुम्हाला हे दोन्ही विषय काय आहेत कंपल्सरी आहेत किंवा परीक्षेमध्ये अनिवार्य विषय आहेत. म्हणजे तुम्हाला यांचा अभ्यास करावाच लागतो. हे विषय तुम्हाला कंपल्सरी परीक्षेमध्ये आहेत आणि किती मार्काला आहेत 60 मार्काला आहेत. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो तुम्ही या 2 विषयाची तयारी करा. या 2 विषयाच्या जीवावरतीच तुम्ही काय होणार परीक्षा पास होऊन जाणार हा आपला शब्द आहे मित्रांनो. का शब्द आहे तर या 60 पैकी आपण तुम्हाला काय करतोय कमीत कमी
50 पेक्षा जास्त मार्काची आपण हमी देतोय, म्हणजे 50 पेक्षा जास्तच मार्क येणार. मग कुणाला 54 येतील, कुणाला 56 सुद्धा येतील, कुणाला 53 येतील, कुणाला 55 येतील, पण कमीत कमी किती येतील, तर कमीत कमी 50 मार्क तर 100% पडणार, एवढी आपण तुम्हाला गॅरंटी देतोय. ठीक आहे. मग आपल्या कोर्सची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 1000 रुपये किंमत आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 499 रुपयाला तुम्हाला तो कोर्स पडणार आहे. मग हे 499 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत किंवा कोर्स कुठं असणार आहे, आपले बॅच कुठं असणार आहे, तर ती आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बॅच असणार आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय मित्रांनो, तर NG क्लासेस या नावाने ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक टाकलेली आहे, किंवा डायरेक्ट प्ले स्टोअरला जाऊनही डाउनलोड करू शकता, किंवा व्हॉट्सॲपला जर तुम्ही मेसेज केला 77 75 88 12 88 याच्यावरती की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी लगेच ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा पाठवली जाईल. ठीक आहे. ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन केल्यावर तुम्हाला 499 रुपये आपल्या कोर्सची फी आहे. त्याच्यानंतर 24 रुपये ॲप्लिकेशनवाल्याचे असतात, असे तुम्हाला त्या ठिकाणी किती 523 रुपये पेमेंट करायचं असते. 523 रुपये पेमेंट जर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये केलं तर तुम्ही बॅचला काय होत आहे, आपोआप जॉईन होत आहे. किंवा ज्यांना कुणाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोनपेला या नंबरवरती 96 89 14 16 30 या नंबरवरती जर डायरेक्ट गुगल पे, फोनपेला फक्त आणि फक्त 499 रुपये पाठवले, म्हणजे इथं जर पाठवले तर तुमचे 24 रुपयाचा काय होतोय, फायदा होतोय. डायरेक्ट 499 पाठवले तर मी तुम्हाला काय करेल, कोर्सला जॉईन करेल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पैसे पाठवल्यावर त्याचा एक स्क्रीनशॉट जो आहे तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सअपला टाकायचा आहे. व्हॉट्सअप नंबर कोणता आहे आपला, 77 75 88 12 88. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20. मुलांनी कुत्र्याला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा हा प्रयोग तुम्ही किती सेकंदात ओळखणार, तुम्हाला सांगतो मी 5 सेकंदात प्रयोग ओळखणार. मी कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, आज पण पुन्हा सांगतो, 5 सेकंदात कसं ओळखायचं. बघा, जर कर्ता आणि कर्म दोघाला जर प्रत्यय असले, बघा कर्ता आणि कर्म दोघाला जर प्रत्यय असले तर तो कोणता प्रयोग असतो, तर तो डोळे झाकून किंवा 100% तो काय असतो, भावे प्रयोग असतो. कोणता प्रयोग असतो, भावे प्रयोग. मग वाक्य बघा बरं, मुलांनी कुत्र्याला मारले. मग या वाक्यामधील कर्ता कोण आहे, मारणारा कोण, मुलगा कर्ता आहे, कुत्र्याला कोण आहे, कर्म आहे. मग बघा कर्त्याला पण प्रत्यय आहे, कर्माला पण प्रत्यय आहे, म्हणून हा कोणता प्रयोग आहे, भावे प्रयोग आहे. मग बघा इथं भावे प्रयोग आहे, इथं सुद्धा भावे प्रयोग आहे. मग आता हा सकर्मक भावे प्रयोग आहे की अकर्मक भावे प्रयोग आहे. सकर्मक म्हणजे काय, वाक्यामध्ये कर्म असलं तर सकर्मक म्हणतो, वाक्यामध्ये कर्म नसलं तर अकर्मक म्हणतो. मग याच्यामध्ये कर्म आहे का, तर कुत्र्याला हे कर्म आहे, आपण आधीच पाहिलं, दोघालाही प्रत्यय, म्हणून हा कोणता प्रयोग आहे, तर हा सकर्मक भावे प्रयोग आहे. मग भावे प्रयोग ओळखायचं तुम्हाला सोपं काय सांगतो, कर्ता आणि कर्म दोघालाही जर प्रत्यय असला तर तो डोळे झाकून लिहून टाकायचा भावे प्रयोग. हे बाकीचं ते लिंग बदलत बसायचंच नाही. ठीक आहे. तेवढा टाइमपास करायला आपल्याला परीक्षेमध्ये वेळ नसतो. समाजात वावरणारे नारद कलह निर्माण करतात या वाक्यातील नारद हे कोणत्या प्रकारचे नाम आहे. बघा आता तसं जर नारद नाव पाहिलं तर आपल्याला काय वाटतं, नारद हे एखाद्या कोणाच्या तरी व्यक्तीला ठेवलेलं नाव आहे. मग नारद हे आपण लिहितो विशेष नाम आणि मग आपला मार्क परीक्षेमध्ये चुकतो. नारद हे जरी मूळचं विशेष नाम असलं तरी ते या वाक्यामध्ये काय वापरलंय, नारद म्हणजे कोण म्हणून वापरलंय, तर नारद म्हणजे चुगलीखोर माणूस किंवा भांडणं लावणारा माणूस या अर्थाने ते नारद वापरलंय. म्हणून नारद या ठिकाणी कोणतं नाम आहे, सामान्य नाम आहे. लक्षात ठेवायचा फरक. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 22 नंबर. काय विचारलंय, आवाजाच्या दृष्टीने खालीलपैकी विरुद्ध अर्थाची जोडी ओळखा. इथे काय सांगितलं आपल्याला, विरुद्ध अर्थी शब्दाची जोडी आपल्याला ओळखायला सांगितली. मग बघूया, मंजूळ गोड. मंजूळ गोड ही विरुद्ध अर्थी जोडी आहे का, नाही, ही समानार्थी जोडी आहे. मंजूळ म्हणजेच गोड आवाज असतो. ठीक आहे, त्याला समानार्थी म्हणतात. कर्णकश किंवा कठोर आवाज ही सुद्धा समानार्थी शब्दाची जोडी आहे. आपल्याला विरुद्ध अर्थी ओळखायला सांगितले. ठीक आहे. मंजूळ, कर्णकश, मग हीच काय आहे, विरुद्ध अर्थी शब्दाची जोडी आहे. ठीक आहे. पुढे बघा 23 नंबर प्रश्न. पानपोई या शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता. आता डायरेक्ट आपल्याला पानपोई शब्दाचा विग्रह ओळखायला सांगितला. मग पानपोई म्हणजेच काय, पाण्यासाठी केलेली पोळी, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, पानपोही म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 24 बघा. आमच्या घरी रोज शुष्क वादळ होते या वाक्यातील शुष्क वादळ या शब्दाची शब्दशक्ती ओळखा. बघा कोणतं वादळ होतं त्यांच्या घरी, शुष्क वादळ होते. आता बघा इथं हा शब्द वादळ या अर्थाने वापरलेला आहे का, खरंच त्यांच्या घरात रोज वारं सुटतंय का, वादळ होतंय का, वस्तू उडून जातात का, तर नाही. त्यांच्या घरामध्ये रोज शुष्क वादळ होतंय. म्हणजे काय होतंय असं म्हणायचं, यांना भांडण होतंय असं म्हणायचंय. काय म्हणायचंय, त्यांच्या घरामध्ये रोज काय म्हणायचंय, भांडण होतंय असं म्हणायचंय. मग बघा
मूळ अर्थाला बाधा आणून जुळणारा दुसरा अर्थ घेण्याच्या शक्तीला काय म्हणतात? लक्षणा म्हणतात. म्हणजे बघा इथं शुष्क वादळ म्हणजे आपण मूळचा वादळ शब्द किंवा वारा हा शब्द घेतलाय का? तर नाही. वादळ, शुष्क वादळ या शब्दाचा आपण कोणता अर्थ घेतलाय? वादळ म्हणजे भांडण हा दुसरा अर्थ घेतलाय. म्हणून इथं कोणती आहे शक्ती आहे? तर लक्षणा शक्ती आहे. जो अर्थ आहे तो न घेता दुसरा अर्थ त्या शब्दाचा घेणं म्हणजेच त्याला काय म्हणतात? लक्षणा म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया 25 नंबर. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या ओळीतील अलंकार कोणता? मग या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे? तर व्यतिरेक हा अलंकार आहे. कोणता अलंकार आहे? व्यतिरेक. व्यतिरेक अलंकार कधी होतो बघा? जेव्हा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा त्याला काय म्हणतात? व्यतिरेक अलंकार होतात. मग या वाक्यामध्ये बघा उपमेय कोण आहे? तर नाव हे उपमेय. काय? देवाचं नाव हे उपमेय आहे. ठीक आहे. मग देवाचं नाव कसं आहे? अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे, उपमानापेक्षा सुद्धा अधिक गोड आहे असं त्यांनी जाऊन या ठिकाणी काय केलं? व्यतिरेक केलाय. म्हणून हे काय आहे? व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण आहे. पुढे जाऊया 26 नंबर. पुढील पैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. आता हा प्रश्न आपण घेतलेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे, कारण मला कळेल की बाबा मी शिकवल्याला तुम्हाला किती कळतंय. त्याच्यानंतर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करत चला आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.